नमस्कार। आज आपल्यासोबत गणेश दांडगे आहेत। हे सिल्लोड जवळ येथील रहिवासी आहेत। तर यांच्या डाव्या पायाला जवळजवळ 15 वर्षापासून न भरणारे अल्सर झाले होते आणि जे पायाला झालेले जे जखम होती ही भरत नव्हती। त्यांनी विविध ठिकाणी उपचार केले, परंतु तिचा जो आहे निदान न झाल्यामुळे त्याची ट्रीटमेंट झाली नाही आणि त्यामुळे त्यांना जी अल्सर होते ते पायाचे वाढत गेले। तर दोन्ही साइडला 2 अल्सर होते त्यांना आणि ते खूप डीप होते। आपल्याकडे हे आल्यानंतर यांची आपण कलर डॉपलर ही टेस्ट केली। त्यामध्ये असं आढळून आले की पायामध्ये जे व्हॅरिकोज वेनचा त्रास आहे आणि अशुद्ध रक्त हे पायामध्ये जमा होते, ते पायामधून हृदयाकडे व्यवस्थित जात नाही, त्यामुळे हे अल्सर दिवसेंदिवस वाढत जात होते। आपण यांच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट केली, व्हेनची, व्हॅरिकोज वेनची, आणि त्यानंतर त्यांचं रेग्युलर ड्रेसिंग्स केले आणि आता हे आपल्याला 1.5 महिन्यानंतर आलेले आहे त्यांचं लेझर ऑपरेशन झाल्यानंतर। आता पायाच्या जे अल्सर्स आहेत, जखमा आहेत, त्या पूर्णपणे भरलेल्या आहेत। तर हे व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय, हेल्थ एज्युकेशनसाठी, की ज्या लोकांना हा त्रास असेल, अल्सर असेल, त्यांनी पायाची जे कलर डॉपलरची टेस्ट आहे ती करून घ्यावी आणि त्याची जी उपचार आहे, त्याचा जो ट्रीटमेंट आहे ती लवकरात लवकर करावी, म्हणजे जास्त दिवस तुम्हाला ह्या आजारामुळे त्रास सहन करावा लागणार नाही। धन्यवाद। पायाला कमीत कमी 15 ते 16 वर्षापासून जखम होती। त्यांनी इलाज केला, मग इकडे तिकडे पण काही इलाज नाही झाला। इथे मोरे डॉक्टरकडे येताना माझे पूर्ण इलाज झाला।